चला हवा येऊ द्या फेम विनोदी अभिनेता भाऊ कदम हडपसर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार चेतन तुपे पाटील यांच्या प्रचारात मांजरी बुद्रुकमधून आमदार चेतन तुपे पाटलांना मोठं मताधिक्य मिळणार, प्राध्यापक निलेश घुले यांची प्रतिक्रिया। पाटलांना कोणीही गरीब असो श्रीमंत असो किंवा कोणी असो, कोणी आपल्या संकट म्हणजे आपल्याला ज्यावेळेस अडचणी येईल त्यावेळेस ते त्यांना स्वतः जाऊन भेटू शकतात, सहजरित्या ते उपलब्ध होऊ शकतात। त्यांना स्वतः कॉल केला तर पाटील त्यांना उत्तर देतात, म्हणजे त्यांचे प्रश्न सहजरित्या सोडवले। ऑलरेडी माझ्या सुरेशांना घुले यांच्या नेतृत्वाखाली काम चालू आहे। ते काम करत असताना पहिल्यापासूनच अण्णांचं 20 वर्ष झालं मांजरी परिसरात विशेष लक्ष आणि विशेष काम चालू आहे। त्यामुळे मांजरी परिसरात घड्याळालाच मतदान होणार याची नक्कीच खात्री आहे। महायुतीची ताकद आहे। महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून बीजेपी आहे, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते अतिशय जोमाने आणि म्हणजे उत्स्फूर्तपणे कार्य करत आहेत, त्याचाही खूप मोठा फायदा होणार आहे। तसेच अजून एक म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गट हाही सुद्धा खूप उत्स्फूर्तपणे कामाला लागलेला आहे आणि ह्या सर्वांची ताकद म्हणून आज पाटलांना मांजरी परिसरातून खूप मोठी लीड मिळणार आहे। याची म्हणजे कुणी विश्वास द्यायची गरज नाही, स्वतःहून समज दिसतंय की बाबा मांजरी परिसरात खूप मोठं लीड मिळणार आहे। हडपसर विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असून दिवसेंदिवस ही लढत अधिक रंजक होत असताना दिसून येत आहे। महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार आमदार चेतन तुपे पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आज त्यांच्या प्रचारासाठी चला हवा येऊ द्या फेम विनोदी अभिनेते भाऊ कदम यांनी सहभाग नोंदवला। हडपसर विधानसभेत निघालेल्या प्रचार रॅलीत ते सहभागी झाले होते, त्यामुळे अनेक मतदारांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती। यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे पदवीधर मतदारसंघाचे नेते प्राध्यापक निलेश घुले यांच्याशी आम्ही संवाद साधला। विधानसभा 2024 हडपसर मतदारसंघाचे आपले महायुतीचे उमेदवार चेतनदादा तुपे पाटील यांचा आत्ता आम्ही मांजरी परिसरात पदाधिकारी म्हणून प्रचार करत आहोत। प्रचार करत असताना पाटलांच्या कामाची पावती लोक स्वतःहून सांगत आहेत की बाबा पाटलांचं काम कसं आहे। म्हणजे आम्ही ज्यावेळेस प्रचार करतोय लोकांना पाटलांबद्दल उमेदवाराबद्दल माहिती देण्याचं काम आम्ही करत आहोत, पण काम करत असताना उमेदवारांकडून जो उत्स्फूर्त प्रतिसाद येतोय लोकांकडून तो खरंच वाखाणण्याजोगा आहे। म्हणजे पाटलांनी जे काम केले त्याला रिस्पॉन्स म्हणून लोकांचा जो प्रतिसाद येतोय तो खूप सुंदर आहे आणि ह्या कामाची पावती पाटलांना लोक नक्कीच मतदानरूपी निवडणुकीच्या मतदानरूपी देतील याचा ठाम विश्वास लोकांनी दिलेला आहे आणि लोकांना सहजरित्या उपलब्ध होणारे उमेदवार म्हणून पाटील लोक बघतायत। पाटलांना कोणीही गरीब असो श्रीमंत असो किंवा कोणी असो, कोणी आपल्या संकट म्हणजे आपल्याला ज्यावेळेस अडचणी येईल त्यावेळेस ते त्यांना स्वतः जाऊन भेटू शकतात, सहजरित्या ते उपलब्ध होऊ शकतात। त्यांना स्वतः कॉल केला तर पाटील त्यांना उत्तर देतात, म्हणजे त्यांचे प्रश्न सहजरित्या सोडवले जातात। आणि मांजरी परिसरात ऑलरेडी मांजरी परिसरात सुरेशांना घुले यांच्या नेतृत्वाखाली काम चालू आहे। ते काम करत असताना पहिल्यापासूनच अण्णांचं 20 वर्ष झालं आहे मांजरी परिसरात विशेष लक्ष आणि विशेष काम चालू आहे। त्यामुळे मांजरी परिसरात घड्याळालाच मतदान होणार याची नक्कीच खात्री आहे। त्याचबरोबर महायुतीची ताकद आहे। महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून बीजेपी आहे, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते अतिशय जोमाने आणि म्हणजे उत्स्फूर्तपणे कार्य करत आहेत, त्याचाही खूप मोठा फायदा होणार आहे। तसेच अजून एक म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गट हाही सुद्धा खूप उत्स्फूर्तपणे कामाला लागलेला आहे आणि ह्या सर्वांची ताकद म्हणून आज पाटलांना मांजरी परिसरातून खूप मोठी लीड मिळणार आहे। याची म्हणजे कुणी विश्वास द्यायची गरज नाही, स्वतःहून समज दिसतंय की बाबा मांजरी परिसरात खूप मोठं लीड मिळणार आहे। ज्यावेळेस खासदारकी होती खासदारकीला जवळपास 1,500चं लीड होतं, पण आत्ता आमदारकीच्या काळात आम्हाला कमीत कमी आम्ही 7 ते 8 हजाराचं लीड देऊ असा विश्वास सर्व पदाधिकाऱ्यांना आहे। कारण लोकांनीच म्हणजे लोकांचा जो प्रतिसाद आहे तो खूप सुंदर आहे आणि पाटलांनी जे काम केलं आहे त्याची पावती लोक त्यांना नक्कीच देतील असा आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे।